नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुट्टे. तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरणसाठी विद्युत सहाय्यक पदासाठी जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आपण जी 1000 प्रश्नाची प्रश्नसंच सुरू केलेला आहे. त्या प्रश्नसंचाचा हा 10वा भाग आहे. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये किंवा या सिरीजमध्ये जी काही प्रश्न आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. तर मित्रांनो, यासाठी ही भाग शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, सुरू करूया आपण या भागाचा पहिला प्रश्न. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा पहिला प्रश्न. 1500 RPM वर चालणारा 4 पोल अल्टरनेटरची वारंवारता असेल. ऑप्शन ए 40 हर्ट्ज, ऑप्शन बी 50 हर्ट्ज, ऑप्शन सी 60 हर्ट्ज, ऑप्शन डी 30 हर्ट्ज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 50 हर्ट्ज. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 2 अल्टरनेटरच्या सिंक्रोनायझेशनसाठी मुख्य अटी काय आहेत? ऑप्शन ए फक्त वेग आणि उत्तेजक व्होल्टेज समान असले पाहिजेत. ऑप्शन बी फक्त वारंवारता आणि भार समान असले पाहिजे. ऑप्शन सी फक्त वेग आणि वस्तुमान समान असले पाहिजेत. ऑप्शन डी व्होल्टेज वारंवारता आणि फेज क्रम समान असले पाहिजे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी व्होल्टेज वारंवारता आणि फेज क्रम समान असले पाहिजेत. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटची कार्यक्षमता नेहमीच वाढते जशी त्याची डॅश वाढते. ऑप्शन ए नियमन, ऑप्शन बी पॉवर, ऑप्शन सी सेक्शन, ऑप्शन डी व्होल्टेज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पॉवर. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये मुख्य पोल प्रकारचे रोटर्स वापरले जातात. ते कोणत्या प्रकारचे मूव्हर्स चालवले जातात? ऑप्शन ए उच्च आणि मध्यम गतीचे प्राइम मूव्हर्स, ऑप्शन बी कमी आणि उच्च गतीचे प्राइम मूव्हर्स, ऑप्शन सी कमी आणि मध्यम गतीचे प्राइम मूव्हर्स, ऑप्शन डी फक्त कमी गतीचे प्राइम मूव्हर्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कमी आणि मध्यम गतीचे प्राइम मूव्हर्स. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 60 हर्ट्झसह EMF निर्माण होणाऱ्या 4 ध्रुव अल्टरनेटचा वेग असेल. ऑप्शन ए 1500 RPM, ऑप्शन बी 1800 RPM, ऑप्शन सी 3000 RPM, ऑप्शन डी 750 RPM. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1800 RPM. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 1500 ते 3000 RPM वेगाने डिझाईन केलेल्या अल्टरनेटसाठी कोणता प्राइम मूव्हर वापरला जाईल? ऑप्शन ए स्टीम टर्बाइन, ऑप्शन बी अंतर्गत ज्वलन इंजन, ऑप्शन सी प्लेटन व्हील वॉटर टर्बाइन, ऑप्शन डी कंपाऊंड वॉटर टर्बाइन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टीम टर्बाइन. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 50 हर्ट्ज 8 पोल सिंक्रोनस मोटरचा वेग डॅश असेल. ऑप्शन ए 750 RPM, ऑप्शन बी 3000 RPM, ऑप्शन सी 1500 RPM, ऑप्शन डी 4000 RPM. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 750 RPM. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आधुनिक टर्बाइन चलित अल्टरनेटर थंड केले जातात डॅशच्या मदतीने. ऑप्शन ए हवा, ऑप्शन बी तेल, ऑप्शन सी पाणी,
ऑप्शन डी हायड्रोजन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हायड्रोजन. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटमध्ये डॅम्पिंग विंडीज दिले जातात. ऑप्शन ए बिअरिंग, ऑप्शन बी स्टेटर, ऑप्शन सी शाफ्ट, ऑप्शन डी पोल शू. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पोल शू. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 6 ध्रुव असलेल्या 50 हर्ट्झ अल्टरनेटचा वेग डॅश आहे. ऑप्शन ए 3000 RPM, ऑप्शन बी 1000 RPM, ऑप्शन सी 600 RPM, ऑप्शन डी 1800 RPM. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1000 RPM. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरच्या आउटपुट व्होल्टेजमध्ये सर्वात जास्त घट कोणत्या लोडवर होते? ऑप्शन ए मध्यम पीएफ कॅपॅसिटिव्ह लोड, ऑप्शन बी यूपीएफ लोड, ऑप्शन सी उच्च पीएफ कॅपॅसिटिव्ह लोड, ऑप्शन डी एलपीएफ प्रेरक लोड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एलपीएफ प्रेरक लोड. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. इलेक्ट्रिक मोटरच्या पोल फेज आणि आर्मेचर मधील हवेचे अंतर कमीत कमी का ठेवले जाते? ऑप्शन ए मजबूत चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी, ऑप्शन बी रोटेशनचा वेग जास्त मिळवण्यासाठी, ऑप्शन सी हवेचे अभिसरण सुधारण्यासाठी, ऑप्शन डी हवेचे अभिसरण कमी करण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मजबूत चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. प्राईम मूव्हरच्या आधारावर कोणत्या प्रकारच्या अल्टरनेटरमध्ये वाफेने निर्माण होणारा चल बल पाण्याने निर्माण होणाऱ्या बलापेक्षा जास्त असतो? ऑप्शन ए वॉटर टर्बाइन आणि स्टीम टर्बाइन अल्टरनेटर दोन्हीही, ऑप्शन बी ऑइल इंजिन अल्टरनेटर, ऑप्शन सी वॉटर टर्बाइन अल्टरनेटर, ऑप्शन डी स्टीम टर्बाइन अल्टरनेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी स्टील टर्बाइन अल्टरनेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरद्वारे निर्माण होणारा EMF चे परिणाम वाढवता येते? ऑप्शन ए रोटर वाइंडिंगमध्ये उत्तेजना व्होल्टेज, ऑप्शन बी स्टेटर वाइंडिंगमध्ये उत्तेजना प्रवाह, ऑप्शन सी रोटर वाइंडिंगमध्ये उत्तेजना प्रवाह, ऑप्शन डी स्टेटर वाइंडिंगमध्ये उत्तेजना प्रवाह. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रोटर वाइंडिंगमध्ये उत्तेजना प्रवाह. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टेटर फ्लक्सच्या रोटेशनच्या गतीला म्हणतात डॅश. ऑप्शन ए टक्केवारी स्लिप, ऑप्शन बी असिंक्रोनस वेग, ऑप्शन सी टॉर्क, ऑप्शन डी सिंक्रोनस वेग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिंक्रोनस वेग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता प्रकार प्राईम मूव्हर आधारित अल्टरनेटर आहेत? ऑप्शन ए फिरणारे आर्मेचर अल्टरनेटर, ऑप्शन बी 3 फेज अल्टरनेटर, ऑप्शन सी ऑइल इंजिन अल्टरनेटर, ऑप्शन डी सिंगल फेज अल्टरनेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ऑइल इंजिन अल्टरनेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरच्या फील्ड करंट विद्युत प्रवाहामध्ये लोडसह बदल करून अल्टरनेटरचा प्रवाह स्थिर ठेवता येतो
या पद्धतीला डॅडॅश म्हणतात. ऑप्शन ए उत्तेजना नियंत्रण पद्धत, ऑप्शन बी गडद आणि तेजस्वी दिवा पद्धत, ऑप्शन सी तेजस्वी दिवा पद्धत, ऑप्शन डी गडद दिवा पद्धत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उत्तेजना नियंत्रण पद्धत. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर चालवणाऱ्या प्राइम मूव्हरचा वेग व्होल्टेज ठरवतो आणि ऑप्शन ए आउटपुट करंट, ऑप्शन बी घटनेचा वेळ, ऑप्शन सी आउटपुटचा वेग, ऑप्शन डी आउटपुटची वारंवारता. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आउटपुटची वारंवारता. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मोठ्या व्यवसायाच्या अल्टरनेटरमध्ये ज्याचे मुख्य खांबासोबत फिरणारे क्षेत्र असते रोटर डॅडॅशवर चालतो. ऑप्शन ए मंद गतीने, ऑप्शन बी स्थिर गतीने, ऑप्शन सी कोणत्याही हालचालीशिवाय, ऑप्शन डी उच्च गतीने. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मंद गतीने. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणत्या रोटर्समध्ये त्याच्या परिघाभोवती स्लॉट कट असतो ज्यामध्ये फील्ड वेंडिंग ठेवले असते. ऑप्शन ए मुख्य प्रकारच्या रोटरमध्ये, ऑप्शन बी दंडगोलाकार ध्रुव प्रकारच्या रोटरमध्ये, ऑप्शन सी दंडगोलाकार ध्रुव आणि मुख्य प्रकारच्या रोटर्समध्ये, ऑप्शन डी उत्तेजकामध्ये. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दंडगोलाकार ध्रुव प्रकारच्या रोटर्समध्ये. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. लोड नसलेल्या स्थितीत अल्टरनेटरचे निर्माण केलेला ईएमएफ त्याच्या ऑप्शन ए अंतर्गत व्होल्टेज, ऑप्शन बी उपयोजित व्होल्टेज, ऑप्शन सी उत्तेजना व्होल्टेज, ऑप्शन डी बाह्य व्होल्टेजच्या. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बाह्य व्होल्टेज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एका विशिष्ट रोटेशन वेगाने अल्टरनेटद्वारे निर्माण होणाऱ्या ईएमएफची वारंवारता डॅशच्या संख्येवर अवलंबून असते. ऑप्शन ए पोल, ऑप्शन बी कॉईल, ऑप्शन सी आर्मेचर वाइंडिंग, ऑप्शन डी स्टेटर वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोल. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 6600 वोल्ट 50 हर्ट्ज 3 फेज टर्बो अल्टरनेटरमध्ये स्टेटर वाइंडिंग फॅक्टर 0.955 असतो. जर प्रत्येक खांबाचा फ्लक्स 1.2 वॅट्स असेल तर स्टेटर वाइंडिंगच्या फेजच्या वळणांची संख्या काढा. समजा 3 बरोबर 1.732. तर मित्रांनो ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 20. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 15. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोस जनरेटरचे व्होल्टेज नियमन डॅश असताना नकारात्मक असू शकते. ऑप्शन ए मशीन हलक्या लोडवर चालते, ऑप्शन बी लोड पॉवर फॅक्टर लीडिंग आहे, ऑप्शन सी लोड पॉवर फॅक्टर युनिटी आहे, ऑप्शन डी लोड पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लोड पॉवर फॅक्टर लीडिंग आहे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मुख्य ध्रुव रोटर त्याच्या डॅशद्वारे ओळखले जाऊ शकतात. ऑप्शन ए लहान व्यास आणि मोठी अक्षीय लांबी,
ऑप्शन बी मोठा व्यास आणि मोठी अक्षीय लांबी, ऑप्शन सी मोठ्या व्यास आणि लहान अक्षीय लांबी, ऑप्शन डी लहान व्यास आणि लहान अक्षीय लांबी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लहान व्यास आणि मोठी अक्षीय लांबी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस जनरेटरच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन ए त्याच्याकडे स्थिर आर्मेचर आणि फिरणारे फील्ड वाइंडिंग्स आहेत. ऑप्शन बी आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग्स दोन्ही स्थिर आहेत. ऑप्शन सी आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग दोन्ही फिरणारे. ऑप्शन डी त्याच्याकडे फिरणारे आर्मेचर आणि स्थिर फील्ड वाइंडिंग आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए त्याच्याकडे स्थिर आर्मेचर आणि फिरणारे फील्ड वाइंडिंग आहे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये डंपर वाइंडिंग वापरण्याचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए अल्टरनेटचा वेग वाढवण्यासाठी, ऑप्शन बी सुरुवातीचा टॉर्क प्रदान करण्यासाठी, ऑप्शन सी आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट कमी करण्यासाठी, ऑप्शन डी हंटिंग इफेक्ट कमी करण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हंटिंग इफेक्ट कमी करण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जास्त टर्मिनल व्होल्टेज मिळविण्यासाठी 3 फेज अल्टरनेटर सामान्यतः ऑप्शन ए स्टार कनेक्ट, ऑप्शन बी ओपन सर्किट, ऑप्शन सी शॉर्ट सर्किटेड, ऑप्शन डी डेल्टा कनेक्टेड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टार कनेक्टेड. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस जनरेटरच्या फेज व्होल्टेज मधून 5वा हार्मोनिक व्होल्टेज काढून टाकण्यासाठी कॉइल शॉर्ट पिच असावा. ऑप्शन ए 18 अंश इलेक्ट्रिकल, ऑप्शन बी 30 अंश इलेक्ट्रिकल, ऑप्शन सी 36 अंश इलेक्ट्रिकल, ऑप्शन डी 72 अंश इलेक्ट्रिकल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 36 अंश इलेक्ट्रिकल. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये स्टेटर कोअर कशापासून बनवलेले असतो? ऑप्शन ए सौम्य स्टील, ऑप्शन बी तांबे, ऑप्शन सी चांदी, ऑप्शन डी सिलिकॉन स्टील. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिलिकॉन स्टील. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डिझेल जनरेटरचे ओव्हरस्पीड संरक्षण यांनी केले जाते. ऑप्शन ए डिफरेन्शियल रिले, ऑप्शन बी गव्हर्नर, ऑप्शन सी साऊंड अलार्म, ऑप्शन डी ओव्हर करंट रिले. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गव्हर्नर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर सिंक्रोनाइज करण्याच्या 2 पद्धती आहेत. ऑप्शन ए लोडिंग इफेक्ट आणि फेज सिक्वेन्स, ऑप्शन बी हिस्टेसिस लॉस आणि फ्रिक्शन लॉस पद्धत, ऑप्शन सी 2 तेजस्वी आणि 1 गडद दिवा पद्धत, ऑप्शन डी दिवा पद्धत किंवा सिंक्रोस्कोप पद्धत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दिवा पद्धत आणि सिंक्रोस्कोप पद्धत. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता अल्टरनेटर शाफ्टच्या एका टोकाला बसवलेला लहान डीसी शंट किंवा कंपाऊंड डायनामो आहे? ऑप्शन ए एक्साइटर, ऑप्शन बी केज रोटर, ऑप्शन सी स्टेटर, ऑप्शन डी सॅलिएड पोल रोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एक्साइटर.
तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. समजा दोन अल्टरनेटर समांतर चालू आहेत. आता जर एका अल्टरनेटची उत्तेजना बदलली तर काय होईल? ऑप्शन ए वारंवारता बदलेल, ऑप्शन बी पॉवर फॅक्टर बदलेल, ऑप्शन सी लोड डिमांड बदलेल, ऑप्शन डी वेग कमी होईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पॉवर फॅक्टर बदलेल. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे गडद दिव्याच्या पद्धतीपेक्षा तेजस्वी दिव्याची संक्रमण पद्धत पसंत केली जाते? ऑप्शन ए चमकणे स्पष्ट दिसते, ऑप्शन बी चमक सहजपणे दिसते, ऑप्शन सी जलद आणि अचूक संक्रमण, ऑप्शन डी ते लवकर काम करू शकते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जलद आणि अचूक संक्रमण. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ग्रिड सिंक्रोनाइजसाठी फेज अँगलची कमाल मर्यादा आहे. ऑप्शन ए ±20 अंश, ऑप्शन बी ±150, ऑप्शन सी ±300, ऑप्शन डी ±250. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ±200. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मुख्य पोल रोटरचा वापर खालील गोष्टीसाठी केला जातो. ऑप्शन ए जास्त खांबासह कमी गतीचे जनरेटर, ऑप्शन बी जास्त खांबासह उच्च गतीचे जनरेटर, ऑप्शन सी कमी खांबासह कमी गतीचे जनरेटर, ऑप्शन डी कमी खांबासह उच्च गतीचे जनरेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जास्त खांबासह कमी गतीचे जनरेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मोठ्या सिंक्रोनस जनरेटरमध्ये उत्तेजन कमी होणे तेव्हा होते जेव्हा ऑप्शन ए उच्च अग्रगण्य पॉवर फॅक्टर स्थिर राहतो, ऑप्शन बी डीसी पुरवठ्याचे वीज कनेक्शन कमी होते, ऑप्शन सी विद्युत प्रवाहाचे परिणाम रेटेड विद्युत प्रवाहाच्या निम्मे असते, ऑप्शन डी स्थिरतेचे नुकसान होते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डीसी पुरवठ्याचे वीज कनेक्शन कमी होते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. दोन अल्टरनेटर समांतर काम करत आहेत. जर त्यापैकी एकाने वाटून घेतलेला भार वाढवायचा असेल तर त्याचे फील्ड एक्सायटेशन किती असावे? ऑप्शन ए स्थिर ठेवणे आणि इनपुट टार्क वाढवणे, ऑप्शन बी खराब ठेवणे आणि समान इनपुट टार्क ठेवणे, ऑप्शन सी मजबूत ठेवणे आणि समान इनपुट टार्क ठेवणे, ऑप्शन डी स्थिर ठेवणे आणि इनपुट टार्क कमी करणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्थिर ठेवणे आणि इनपुट टार्क वाढवणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर मधील चुंबकीय क्षेत्र मध्ये विकसित होते. ऑप्शन ए स्टेटर, ऑप्शन बी रोटर, ऑप्शन सी आर्मेचर, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. दोन स्टीम ड्युअल अल्टरनेटर समांतर काम करतात. लोड शेअरिंग मध्ये काय समायोजित करून बदल करता येतो? ऑप्शन ए अल्टरनेटची फील्ड स्ट्रेंथ, ऑप्शन बी अल्टरनेटरचे पॉवर फॅक्टर, ऑप्शन सी प्राइम मूव्हरला पुरविलेल्या स्टीमचे प्रमाण, ऑप्शन डी अल्टरनेटरची गती. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्राइम मूव्हरला पुरवलेल्या स्टीमचे प्रमाण. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
शॉर्ट पिच वाइंडिंग मध्ये किती नुकसान होईल अल्टरनेट्स? ऑप्शन ए हार्मोनिक्स कमी होतील, ऑप्शन बी कॉइल मध्ये असंतुलन निर्माण होईल, ऑप्शन सी एकूण व्होल्टेज कमी असेल, ऑप्शन डी शेवटच्या सांध्यावर तांबे जास्त असेल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एकूण व्होल्टेज कमी असेल. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 8 पोर्ट अल्टरनेटर 775 RPM वर फिरत असल्याने जर पोलची संख्या दुप्पट केली तर नवीन वारंवारता किती असेल? ऑप्शन ए 25 हर्ट्ज, ऑप्शन बी 100 हर्ट्ज, ऑप्शन सी 75 हर्ट्ज, ऑप्शन डी 50 हर्ट्ज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 50 हर्ट्ज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 2 अल्टरनेटर समांतर जोडण्यासाठी कोणती स्थिती आवश्यक आहे? ऑप्शन ए समान केव्ही रेटिंग, ऑप्शन बी भिन्न फ्रिक्वेन्सी, ऑप्शन सी समान टर्मिनल व्होल्टेज, ऑप्शन डी भिन्न फेज क्रम. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी समान टर्मिनल व्होल्टेज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सामान्य उत्तेजनासह चालणारी सिंक्रोनस मोटर लोडमध्ये वाढ झाल्यामुळे समायोजित होते. ऑप्शन ए टॉर्क अँगल, ऑप्शन बी आर्मेचर करंट, ऑप्शन सी बॅक EMF, ऑप्शन डी पॉवर फॅक्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचर करंट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचा फंक्शनल पिच 5/6 असतो, त्याचा कॉइल स्पॅन किती असेल? ऑप्शन ए 1500, ऑप्शन बी 3000, ऑप्शन सी 300, ऑप्शन डी 600. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1500. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचे व्होल्टेज नियमन यावर अवलंबून असते. ऑप्शन ए लोड आणि पॉवर फॅक्टर दोन्ही, ऑप्शन बी फक्त लोड, ऑप्शन सी फक्त पॉवर फॅक्टर, ऑप्शन डी एक्सिटेशन करंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लोड आणि पॉवर फॅक्टर दोन्ही. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एका हायड्रो अल्टरनेटरमध्ये 20 पोल असतात आणि ते 3300 RPM वर फिरते, तर त्याची वारंवारता? ऑप्शन ए 600 हर्ट्ज, ऑप्शन बी 500 हर्ट्ज, ऑप्शन सी 550 हर्ट्ज, ऑप्शन डी 660 हर्ट्ज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 550 हर्ट्ज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा अल्टरनेटरचा वेग 3600 RPM वरून 1800 RPM केला जातो तेव्हा जनरेटर EMF अंदाजे? ऑप्शन ए अर्धा, ऑप्शन बी दुप्पट, ऑप्शन सी 4 पट, ऑप्शन डी 1/4 होईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए अर्धा. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टीम टर्बाइनवर चालणाऱ्या यंत्राला म्हणतात? ऑप्शन ए टर्बो अल्टरनेटर, ऑप्शन बी हायड्रो अल्टरनेटर, ऑप्शन सी वायू अल्टरनेटर, ऑप्शन डी बाष्प अल्टरनेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए टर्बो अल्टरनेटर. तर मित्रांनो पाहूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आवडला असेल लाईक करा
जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.